वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण हनुमंता तुम आलो रामदूता, तुम आलो रामदूता, तुम आलो रामदूता। शरण शरण हनुमंता भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा। भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा। काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा। भजता बब्या सुबटा, भजता बब्या सुबटा। काय भक्ती रामा भजता जय श्री विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ। भाग्यवंता छंदमनी कोडकाणी ऐकती। विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी। तुका म्हणे भलती याती विठ्ठल चित्ती तो धन्य। भाग्यवंता छंदमनी कोडकाणी ऐकती। प्रस्तुत निरूपणासाठी निवडलेला असणारा अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा असणारा या मानव देहामध्ये आलेल्या जीवांचा सर्वे करून त्यांना रुचेल पचेल खपेल झेपेल आणि फलही मिळेल आणि साधना करता येईल असा सर्वे या जगद्गुरु तुकोबारायांनी मानव देहामध्ये आलेल्या जीवाचा असणारा केलेला आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी सुंदर प्रकारचं असणारं मार्गदर्शन आणि साधना आणि त्याचं फल या अभंगाच्या द्वारे असणारे दिलेलं आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी कृत त्रेता द्वापार या तिन्ही युगाचं असणारं चिंतन केलं। कृतयुगामधलं साधन कलियुगामध्ये नाही चालणार, त्रेतायुगातलं साधन कलियुगात चालणार नाही आणि द्वापार युगातलं साधन कलियुगात चालणार नाही। कलियुगातलं साधन सगळ्या युगामध्ये चालतं। कृतयुगामध्ये काय साधन? कृतयुगादी शमदमादी साधन नादबाबा भागवतामध्ये वर्णन करतात। कृतयुगामध्ये शम दम उपरम तितिक्षा हे अवघड आहेत, शब्दच अवघड आहेत, त्याचं अनुकरण करणं सुद्धा अवघड आहे। कृतयुगामध्ये 60,000 वर्ष तपश्चर्या करावी लागायची हिमालयामध्ये राहून। ज्ञानोबराय दिग्दर्शन करतात त्या काळामध्ये तहानेलिया तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मबावा वारा। कृतयुगामध्ये नुसतं वाऱ्यावर माणसं जगत होती, नुसतं तोंडाने हवा प्यायची, दिवसभर काही खायचं काम नाही।
ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलं. म्हणून 60,000 वर्ष तपश्चर्या करावं लागायची त्यांना. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं मानव शरीराला. किती? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं कृतयुगामध्ये. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कटला. 10,000 वर्ष झालं. साधन बदललं. त्रेतायुग लागला. त्रेता द्वापार युग लागला. 1 शून्य कटला. 3 शून्य राहिले. आणि कलियुग लागला. 2 शून्य राहिले. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ती पाहेगा. क्वेश्चन, प्रश्न करतात महाराज. कोणतं आयुष्य नामस्मरणासाठी आहे? बालपणमो खेल गमायो तारुणपणमो काम. हो, बालपणामध्ये खेळण्यामध्येच गेलं. तारुण्य विषय व्यथा. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. मरे मागुता जन्मधरी. मग कोणतं आयुष्य उरलं नामस्मरण करण्याला? जसं संसार करण्यासाठी तारुण्यच लागतं दादा, तसं मृदंग वाजवण्यासाठी तारुण्यच लागतं. ताकद लागते अंगात. कातड्यातून बोल काढायचे. 10 न दिकेट धात्रकडे दिकेट कथा गदी गण नगन नग 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 धात्रकडे दिकेट कथा गदी गण धा नगन नगन नग 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 धात्रकडे दिकेट कथा गदी गण धा नगन नगन नग 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 धात्रकडे दिकेट कथा गदी गण. 64 मात्र्याचा मुकडा आहे हा. याला बेदाम जरा हाणला तर 2.5 चपाती पोटात निघून जाती महाराज. हो, मग पकड वाजवणं ही तारुण्यामध्येच असणार होत. गायन करणं त्याला तारुण्यच लागतं. पॉवर लागते. 250 व्होल्ट लागतात. 250 व्होल्ट. आज 250 व्होल्ट नाहीये म्हणून जनरेटर चालू आहेत. एवढं ढवळे लाईट निघले म्हणून लाईट आहे आपल्याला. नाही तर ते लाल पहिले जुने लाईट लावून पहा ना, अगरबत्ती सारखीच चालत. अर्थातच विनोदाचा भाग माग सारा तारुण्य लागतं. भगवंताचं नामचिंतन असणार. 100 वर्ष आयुष्य आहेत कलियुगामध्ये. कलियुगातलं शरीर असणार साथ देत नाही तुम्हाला आम्हाला साधना करण्यासाठी. विषय ओढी भुलले जीव. आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव. पावनी ठाव नरदेहा. अरे नरदेह प्राप्त झाला. आता कोणत्या वयामध्ये भजन करशील तू? काय केलं असणार तू? जन्मोनी केले सकाय मनुष्या. घालविले वय पोशिली काया. खाऊनी दही दूध साय. विषय जेविता मनही विटेना. निशिदिनी श्रीहरी पाहे मनुष्या. जन्मोनी केले जगाय मनुष्या रे. क्वेश्चन, प्रश्न विचारता महाराज. बाबा किती सुंदर प्रकारचा नरदेह असणारा प्राप्त झाला. काय असणारा प्राप्त केलं तू? हा, याच्यातून एक पुरुषार्थ असणारा प्राप्त करायचा आहे. पोरं सोरं झाले म्हणजे पुरुषार्थ नाही. डुकराला 1 डझन होते एका टायमाला. तुम्हाला आता हम दो हमारे दोच. मग याला पुरुषार्थ नाही म्हणायचा. जिने केला हा पुरुषार्थ. चालविली जड भिंती. हरली चांगयाची भ्रांती.
मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, जिने केला हा पुरुषार्थ नाही. रेड्यामुखी वेद बोलविला जेने केला हा पुरुषार्थ, जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशाला ह्या, जेने केला हा पुरुषार्थ, याला पुरुषार्थ असणारा म्हटलेला. म्हणून सुंदर प्रकारचा असणारा नरदेह कलियुगामध्ये मिळाला. कलाओ नास्ते वाहरी कीर्तनात. तसा कलियुगात तरी माणसं म्हणतं वाईट वाईट, अरे वाईट नाहीये. काय पंक्ती चालू होते आज, ज्यांच्याकडे पंगत होती त्यांच्याकडे आम्ही दूध घ्यायला गेलो, आम्हाला काही जेवायचं नव्हतं. काय पंक्ती चालू होते, पंक्तीवर पंक्ती, पंक्ती पठाण, पंक्तीवर पंक्ती. ते पंक्ती जेवलेले सहसाही धनसती ना. आता एवढं जेवल्यावर कशाला येते इथं. संध्याकाळची गार हवा लागल्यावर मग तर आमच्याकडे नाही 9 ते 11 कीर्तन नाही बरं का. मी पण नाही तारीख घेत, पण आमचे नामदेव महाराज नामा यूट्यूब चॅनल नाही का, त्यांनी आग्रह केला, मला खूपच आग्रह केला. नाही तर हे 9 ते 11 मी तारीखच नाही घेत, कुठंच नाही. आमच्या संभाजीनगर जिल्ह्यात नाही, 7 ते 9च आहेत. इकडं मी पुणे जिल्ह्यात जातो, तिकडं बी 7 ते 9च आहेत. अहिल्यानगर 7 ते 9 आहे, नाशिक 7 ते 9च आहेत, जळगाव 7 ते 9च आहेत. हे जिल्ह्याचे नाव सांगितले मी. पण त्यांनी सांगितलं नाही इकडं अजून बदल करायचा, पण अजून टाईम आहेत. म्हणलं काय हरकत नाही, 7 ते 9 अशा टायमिंग मस्त राहत. आता ही सगळी पंक्ती जेवली आणि यांना फ्रेश ठेवायचं कीर्तनात. कीर्तनकाराला किती एनर्जी खर्च करावं लागत, सगळे याच्या डोळ्याकडे पाहावं लागत. त्यातल्या त्यात नुसतंच वेदांत यांना जर सांगितला तर हे झोप घेतील. यांना वेदांतच सांगायचा, पण तो तुमच्या आमच्या भाषेत सांगायचा. आमचे गुरुजी म्हणायचे यांच्या भाषेमध्ये वेदांत सांगितलं पाहिजे. मी सांगणार आहे पुढं, आपल्या भाषेत वेदांताची परिसीमा आपल्या अंतःकरणामध्ये गेली पाहिजेत. वेदांताचाच असणार तो अर्थ आहे, पण वेदांत म्हणजे काय हा कळाला पाहिजेत आणि तो आपल्या गळी उतरला पाहिजेत, अंतःकरणात उतरला पाहिजे. आपण पुढच्या असणाऱ्या कडव्याचं चिंतन करत असताना तो विषय असणारा येईल आपल्या जीवनामध्ये. म्हणून कलौ नास्ते वाहरी कीर्तनात हे चिंतन करत होतो आपण. कलियुगामध्ये या संतांनी सुंदर प्रकारचा सर्वे असणारा केला. कृत त्रेता द्वापार या तिन्ही युगाचा सर्वे करून या कलियुगातल्या शरीराला ही साधना करता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी मंथन केलं, चिंतन केलं. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत काढिली. एकांतामध्ये एकत्र येऊन हे संत महात्म्यांनी या कलियुगाचा सिद्धांत असणारा काढला. सर्वांना सर्व ठिकाणी करता येण्याजोगं साधन असणारं यांनी या कलियुगातल्या मानवाचा सर्वे केला. अगोदर माणसाचा सर्वे कसं करता येईल? एका आई बापाच्या पोटी 4 मुलं जन्माला येतात, 2 मुली 2 मुलं. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना यांची नामे ही आनाने
यांची नामे ही यानाने आणारी से वर्तने वेश ही शिनाने आघबियांची देरी ना हरे हरे असं यांना एक 5-6 महिने घेऊन जाऊ मी सांग. काही माग लचण नाही ना तुमच्या आहे गुतेले म्हणते आज चांगली पिटी वाजते पण थोडंसं असं मागं पुढं होतं थोडं. मग ती चांगली माझ्याबरोबर असली म्हणजे चांगली तयारी होईल ना ती. वेळ मिळत नाही प्रपंचामध्ये. दररोज 1 तास पेटीला जर दिला तुम्ही, तुम्हाला जे गाणं वाजायचं ते गाणं वाजी जा, जो अभंग म्हणायचं तो वाजी जा. पण दररोज प्रॅक्टिस परफेक्ट IMP दररोज प्रॅक्टिस करावं लागते. गायनाची पण दररोज रियाज करावं लागतो. देरी नरीना दे देरी ना हृदय प्रॅक्टिस असणार फार महत्वाची. आज क्वालिटी पाहिजे, तुमच्या मालाला क्वालिटी पाहिजे तर त्याला किंमत आहे बाजारात. जर क्वालिटी नसेल तर काय उपयोग असणार. तुमच्या डाळिंबाला क्वालिटी असेल तर एक्सपोर्ट होतो माल. तुमच्या चॅनलला क्वालिटी असेल तर जगात तुमचं चॅनल जातं. नामा यूट्यूब चॅनल म्हणून काय सोडायचं आणि काय धरायचं. हो काही जी असेल ते इकडे तिकडे तर ते सोडून द्यायचं. तिखट करायचं आणि लगेच जोडून घ्यायचं चांगलं. याला क्वालिटी असणार म्हणतात. तसं पेटी वाजवणं, मृदंग वाजवणं, गायन करणं क्वालिटी असणारी आहे. हो आता हे लहान मुलगं पहा तुम्ही, काय सुंदर दिसायला, सुंदर असायला, सुंदर ताल सुंदर, वाजवतं पण सुंदर, पावल्या पण खेळतं सुंदर नाही का. आणि आपले पण पोर आहे ना पहा ते. आपल्या पोराच्या थोबाडावर पहा आपण, हाय का निळा त्यांच्या थोबाडावर. अय माम्या मला 1 रुपया द्या ना आपल्या गायला. सांगा तुमचे आपले पोरं पाहतात. हे मुलगा पाहतो ते भगवंताची कृपा आहे त्याच्यावर. आई वडिलांची आजीची मार्गदर्शन आहेत त्याला. हो आजी हरिपाठ म्हणते त्याची, बाप नाही म्हणत. बापाला नाही येत हरिपाठ, ते येतो करतील पाठ नंतर आता. पण आजी चांगली येत, आजीची संस्कार आहे त्याची. आजी हरिपाठ म्हणते, काकडा म्हणते, आणि त्यांचे संस्कार असणार आहे त्याच्यावर. हो परमार्थात आला का माणूस चमकतो महाराज. परमार्थ हा चमकतो, प्रपंचात बी चमकतो, पण कमरात चमकतो, गुडघ्यात चमकतो नाही का. आय 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 काय झालं भाऊ. अरे लईच कंबर दुखू राहिलं रे. कमरात चमकत, गुडघ्यात चमकत. का चमकत हे प्रत्येक स्टॉपवर चमकत, दारूच्या दुकानावर चमकत, हे म्हणून चमकत. लोकनाट्य तमाशा मंडळ तिथं तिच्या हातामध्ये 10 रुपयाला चमकत, म्हणून चमकत. शरीरात का चमकत. आमचा परमार्थातला वारकरी चमकतो. कुठं चमकतो तो असणार देवासमोर चमकतो. हो पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचा जो वारकरी भगवंताची कृपा होते त्याच्यावर, संतांची कृपा, शास्त्र कृपा, गुरु कृपा, आई वडिलांची कृपा होते त्याच्यावर. या सगळ्या कृपा असणार त्याच्यावर झाल्यानंतर त्याचं जीवन कृतार्थ असणार. आणि म्हणून
आपण चिंतन असणारा करत होतो की बाबा या कलियुगातलं असणारं जे साधन आहे, या मानवाचा सर्वे असणारा केला, एक आईबापाच्या पोटी 4 मुलं निर्माण होते, तर 4 मुलं पिंडी पिंडी मथिर भिन्नाहा, ज्ञानोबरायची उभी दिली मी तुम्हाला. पेटीवाल्यापासून बाजूला गेलो आपण, नाही का, परत तिथं आलो. आता यांची नामे ही आनाने अनारिशी वर्तने, वेशही शिनानी आगवी यांची. वेगवेगळं असणार आहे. मग या संतांनी सर्वे केला कसा? या संतांनी सर्वे केला आणि सर्वे करूनच तुम्ही आम्हाला साधन दिलं. कसा केला सर्वे? कल्पना करा. आपल्या असणाऱ्या गावापासून एक 5 किलोमीटर असणारा स्टॉप आहे. तिथं मुंबईहून एक मनुष्य असणारा आला, त्या स्टॉपवर उतरला, पण तिथून त्याला साधन नाही 5 किलोमीटर आपल्या एरंडी गावाला यायला. मग त्या स्टॉपवर उतरला, पण तिथं सुटकेस हातात घेतली आणि निघाला. पुढे गेल्यानंतर बैलगाडीवाल्याला दिसला त्याला. ओ काका, बैलगाडीवाले काका, मला एरंडी गावात जायचं आहे, किती वेळ लागेल? त्यावेळेस त्यांनी सांगितलं व्हा पुढं. त्यांनी काय सांगितलं? व्हा पुढं, व्हा पुढं, व्हा. त्या साहेबाला राग आला. येडे, खेडेगावची येडीच राहते म्हणे. मी म्हणलो आपल्याला किती वेळ लागेल त्या एरंडी गावात जायला, आणि हे म्हणतो व्हा पुढं, व्हा पुढं. त्याला राग आला. रागाच्या भरात तडा 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 सुटकेस हातात तडा 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 चालायला लागलं. थोडं पुढं गेल्यानंतर ओ साहेब थांबा. काय बावळट ही खेडेगावचे लोक. मी जाऊ विचारलं तेव्हा व्यवस्थित नाही सांगितलं, आणि आता म्हणून राहिलं थांबा थांबा. याने बैलाला जटिल आणि त्याच्यापर्यंत गेला. तू आता तुम्ही 15 मिनिटात जाणार आहे, आणि पण त्या वेळचं सांगितलं असतं तर काय बिघडलं होतं तुमचं? मी विचारल्यावर का बरं सांगितलं नाही? ते म्हणे तुमची चालच कळली नाही मला. तुम्हाला किती स्पीड आहे, ते एका मिनिटाला किती स्पीड आहे हे मी अगोदर पाहिलं. तुम्हाला चालायला लावलं ना, व्हा पुढं, व्हा पुढं. आता तुमची स्पीड कळाली मला. आता तुम्ही 15 मिनिटात एरंडी गावात जाणार. चालता हे मग कळो येती, अधिकार तैसा दावी येला मार्ग. चालता हे मग कळो येती. या संतांनी सर्वे केला आणि सर्वांना सर्व ठिकाणी करता येण्याजोगं साधन या कलियुगातलं सोपं. सर्वांना काहीच अवघड नाही. सोपे बर मामा सांगितले संती. सोपे बर मामा सांगितले संती. सोपे बर सांगितले टाळ वाजला, टाळ वाजला. सोपे बर टाळ दिंडी हाती येऊन नाचा. टाळ दिंडी हाती येऊन नाचा. समाधीचे सुख सांडा समाधीचे सुख सांडावो वाळून, सांडावो वाळून. टाळ 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 दिंडी हाती समाधीचे सुख सांडावो वाळून. समाधीचे
सोपे वर्म आम्हा सांगितले संती, संती आम्हा सोपे वर्म सांगितले. सोपं सांगितलं आम्हाला. आम्हाला अवघड मध्ये मुंडकं घ्यायची सवय, मुंडकं घालायची सवय. अवघड याच्यात कशाला जाता? सोपं वर्म असणारं सांगितलं तुम्ही आम्हाला. या कलियुगामध्ये सर्वांना सर्व ठिकाणी करता येण्याजोगं आणि तुमच्या आमच्या प्रपंचामध्ये ज्याचा जो बिझनेस असेल, ज्याचा जो धंदा असेल, ज्याचं जे काम असेल, सर्वांना करता येण्याजोगा मंत्र सांगितला पहिल्या चरणामध्ये. विठ्ठल विठ्ठल मंत्र हा सोपा. विठ्ठल विठ्ठल मंत्र हा सोपा. विठ्ठल ओ मंत्र सोपा. निरूपणासाठी निवडलेला असणारा जो अभंग आहे, त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांनी हा सर्वे केला. अगोदर त्याचा अनुभव असणारा घेतला. अनुभवजन्य ज्ञानाने संत महात्मे या जगताला जे दिलेलं आहेत ते सगळे तुका म्हणे चाखूनी सांगे. मज अनुभव आहे अंगी, अनुभवे आले अंगा. ते या जगा ते या जगा ते
संतांनी तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. उचलली जीभ लावली टाळूला नाही. हो, तुम्ही थोडंसं असणार एखादं बापाचं आईचं चरित्र लिहून दाखवा आम्हाला. लिहिता येईल का? नाही नाही. जीवाचे चरित्र विचित्र आहेत. काय लिहिता येईल? आमचे वडील सकाळी अंथरुणावर उठतात, पहिल्या 2 बिड्या पेतात, मग त्यांना ट्रंकाल होतो. त्या बिड्या म्हणतात, उठा उठा साधू संत, साधा डबड्याचा हेत. असं चरित्र लिहायचं का आपण? विचित्र आहेत. जीवाचं चरित्र विचित्र आहे, लिहिण्यासारखं नाही. संतांचं चरित्र आहे, देवाचं चरित्र आहे. हो, संतांनी जे जे दिलं ते अनुभवजन्य ज्ञानाने दिलं या जगताला. हो, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय हे साधन या मानवाला असणारा देतात. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. पहिल्या चरणामध्ये असणारे दिग्दर्शन केलं महाराजांनी की हा सोपा मंत्र आहे, सगळ्यांना सर्व ठिकाणी करता येण्याजोगा मंत्र आहे. बाकीचे जे मंत्र आहे, हो, गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्र कुठं म्हणायचा नाही, कसा म्हणायचा नाही, कधी म्हणायचा नाही, आणि तो कोणी म्हणायचा नाही. महाराज म्हणतात, ज्ञानोबारांनी इंटिमेशन दिलं, अशौचाती जपू नये. अशौच्या अवस्थेमध्ये तो जर जपला तर मंत्र चळे थोडा, तरी धडची होय बेडा. त्या मंत्राने धड वेड होतं आणि हा वेडा होतो. मंत्र चळला का हा बाव चळला समजायचं. मग तुम्ही म्हणा मंत्र चांगले राहतात आणि बाव चळतो कसं काय? अरे नाही, कसं तरी वागून, काहीतरी खाऊन, कुठंतरी खाऊन, कोणाचं तरी खाऊन, कितीतरी खाऊन तो मंत्र म्हणायचा नाही. त्या मंत्राला मर्यादा आहेत. त्या मंत्रामध्ये रस व दीर्घ आहे. त्या मंत्रामध्ये स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह, पहिली विलांटी, दुसरी विलांटी आहे. तो मंत्र म्हणजे तसा नाही आहेत. या ग्रामरला किती महत्व आहे? या ग्रामरला फार मोठं महत्व असणार आहे. पॅरेग्राफ जरा लिहिला, स्वल्प विराम दिला का पॅरेग्राफ बदलूनच जातो महाराज. एका स्वल्प विरामाची एवढी मोठी ताकद आहे. बँक फोडली, 2-4 जणांना नोकऱ्या लागाना. हो, 2-4 जणाला नोकऱ्या लागाना. त्यांनी गँग तयार केली. गँग तयार करून बँक फोडली. हो, पोलीस स्टेशनना पकडले. ती असे हाणले, खूप हाणले, कबूल झाली. ती त्यांच्याकडून लिहून घेतलं, आता आम्ही चोरी करणार नाही, केल्यास मरेपर्यंत शिक्षा भोगावी लागेल, असं पॅरेग्राफ लिहिला PSIने. आणि सांगितलं, ही 4-5 जण होते ना, करा म्हणे सह्या. खाली सह्या करत असताना त्याच्यात एक चॅप्टर होतं. ते वाक्यामध्ये एका ठिकाणी स्वल्प विराम देऊन टाकला यानं. ते वाक्यच उलट होऊन गेलं. काय मला म्हणतो ते त्यांना वाक्यच असणार उलटून गेलं. ते असणार 1 महिन्याने परत चोरी केली त्यांनी. PSIने विचारलं यांना, तुम्ही आहे का या चोरीत? ते म्हणे आम्हीच केली. आम्ही केली? अरे बावळाटांनो, मागच्या वेळेस तुम्हाला माफ केलं, पहिली चोरी होती, तुमच्याकडून लिहून घेतलं, मी चोरी करणार नाही, केल्यास मरेपर्यंत शिक्षा भोगावी लागेल, हे लिहून घेतलं. ते म्हणे जरी लिहिलेलं असलं तरी
एखाद्या महाराजाकडं आपल्याकडं पंडिताकडे जावं लागेल, आपल्याला शास्त्रीकडे जावं लागेल. ते गेले एका शास्त्री महाराजाकडं, त्यांनी ते वाक्य वाचलं, पण एका ठिकाणी स्वल्प विराम दिला. वाक्य तेच आहेत, पण स्वल्प विराम दिल्यामुळे विरुद्ध झालं. ते मी चोरी करणार नाही, केल्यास मरेपर्यंत शिक्षा भोगावी लागेल. वाक्य तीच आहेत, पण एका स्वल्प विरामाने नाही तिकडे गेलं. मी चोरी करणार नाही, केल्यास मरेपर्यंत शिक्षा भोगावी लागेल, हे झालं वाक्य. यांना स्वल्प विराम दिला, मी चोरी करणार नाही, केल्यास मरेपर्यंत शिक्षा भोगावी लागेल. दुसऱ्या वेळेस सुद्धा सोडून द्यावं लागलं PSIN. एका स्वल्पविरामात किती ताकद आहेत. नुसता उच्चार जरी बदलला तरी अर्थ बदलतो. तो रवी आणि ती रवी, रवी शब्द एकच आहेत. एकाला पहिली विलांटी आणि एकाला दुसरी विलांटी आहेत. तो रवी म्हटल्यानंतर सकाळी उगवतो तो, आणि ती रवी म्हटल्यानंतर आमच्या खेडेगावची एक आजी आली. त्या आजीच्या हातात ती रवी असते ना, ताक करायची रवी. एकाला ती लागली स्त्रीलिंगी आणि एकाला तो लागला पुलिंगी. रवी शब्द एकच आहेत. एकाला पहिली विलांटी आणि एकाला दुसरी विलांटी आहेत. महाराज अर्थच बदलून जातो. हो, महाराज म्हणतात किती सूक्ष्म असणार आहे. हो, म्हणून मंत्र चळे थोडा तरी धडची होय बेडा. महाराजांनी सांगितलं, अरे असे अवघड मंत्राच्या नादी कशाला लागतो. सोपा सर्वांना सर्व ठिकाणी करता येईल. या संतांनी केला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, माझी माझी अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझारी. मोठ नाडा वीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे सावधान, सावधान टाळा मला केला मला, केला मला, केला मला. सावधान केला मला, विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाई, कांदा मुळा भाई, कांदा मुळा भाई, कांदा मुळा भाई, अवघी मिठाई माझी, 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 अवघी मिठाई माझी. आपलं कर्माचा त्याग असणारा न करता संत शिरोमणी सावताबाबांनी भक्ती केली, शिरोमणी पदवीला प्राप्त झाली. त्याग नाही करायचा.
असं साधन या संतांनी दिलं का आपलं जी कर्म असेल ते कर्म करत असताना त्या साधन आपलं मुखाने चालू ठेवायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, भगवंताचं नामचिंतन असणारं श्रेष्ठ आहे. विठ्ठल स्वरूप श्रेष्ठ आहे. विठ्ठल अवतार सुद्धा श्रेष्ठ आहे. विठ्ठल स्वरूप असणारं सुंदर प्रकारचं साजीर गोजीर राजस सुगुमार मदनाचा पुतळा रविजयी गळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची बुटी रुळे माळ कंठी वैजयंती राज कुमार मदनाचा पुतळा. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हसे वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये घडिये कुज बोलकारे उभा रावणिया कैसा लवी तो बाबू बाप रखुमा देवी बरू विठ्ठलो नावे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये घडिये कुज बोलकारे घडिये 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 घडिये. आमची जुगलबंदी चालू सध्या. वाजवणारी माझे सारखेच मिळाले मला. सुंदर 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 अति सुंदर. एक वेळेस मृदंगाचार्याच्या नावाने टाळ्या वाजा मोठ्याने वाजा. अगदी काय नाव त्यांचं? तुकाराम महाराज. हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मृदंगाचार्य. गोड गोड चांगलं आहे. वाजणारे भेटते पण वेगळंच वाजिते काही काही. हे तुकाराम महाराज आहेत. गोड असणार हात आहेत. दिसायला बी चांगले. हे झालं का? नाही अजून. बरोबर राहू द्या तुमच्या यादीमध्ये नाव राहू द्या. तुकाराम महाराज तुकाराम महाराजाचं नाव राहू दे यादीत तुमचं. नाही का? याला वशीला लावून ठेवला तुमचं मी यांच्याकडे. सगळे गोड असणार भगवंताचं स्वरूप साजीर गोजीर. काय सुंदर सुंदर अभंग असणार आहे. सुंदर ते नाही 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 स्वर असं स्वर द्या मला. त्याच्यामुळे मी हुकून जातो जरा. ऐक नाही म्हणूनच म्हणलं 5-6 महिने चला माझ्या. सुंदर ते ध्यान उभी विटेवरी करकटा मरी ते बोनिया. सुंदर ते ध्यान उभी विटेवरी सुंदर ते ध्यान. हो काय गोड साजीर गोजीर लावण्य गण परमात्मा आहेत. या अवतारात तर खूपच सुंदर आहे. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाबम जगननिहित पानी मंडणम मंडणानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. असा
भगवान विठ्ठल, या विठ्ठल स्वरूप चांगलं, विठ्ठल नाम चांगलं, विठ्ठलाचे पाय चांगले, विठ्ठलाची दृष्टी चांगली. बरं का, समचरण, समचरण कोणत्याच अवतारात नाही राजा. समदृष्टी कोणत्याच अवतारामध्ये नाही. हो, ही समचरण, समदृष्टी, विटेवरी आणि साजिरी आणि गोजिरी. महाराज म्हणतात असं जे विठ्ठल ना स्वरूप आहे, असं जे विठ्ठल नाम आहे, असा जो विठ्ठल मंत्र आहे, तो सोपा आहे. सगळ्यांनी घ्या. दुकान चालवत असताना घ्या, माय मावल्या हो धार काढत असताना घ्या, मसाला वाटता, आता मसाला वाटायचं नाही राहिलं नाही का, ती मिक्सर निघली आता. धुणं धुताना दूध घ्या, भाकरी करताना, चपात्या करताना, पीठ मळताना, सगळ्या करत असताना त्या विठ्ठलाचं नामस्मरण करता येतं. मग एवढं तुम्ही अट्टहासाने त्या नाममंत्राचा जप करायचा सांगतात, तुकोबराय सुद्धा करायचं सांगतात, पण आम्हाला फलाची अपेक्षा आहेत. करी पापा निर्मूळ, करी पापा निर्मूळ, पन्नास किलोमीटरहून येतात आमचे महाराज. हरिभक्तीपरायण, गायनाचार्य आणि परिपूर्ण वारकरी बळीभाऊ आपल्या गावाच्या प्रेमासाठी 50-52 किलोमीटरहून येतात. दररोज अपडाऊनही, आणि वय बरंच आहे त्यांचं, तरी 75-76 नाही, मग 61 आहे, म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे. माझं 66 चालू आहे. 5 वर्षानं मी मोठा आहे तुमच्यापेक्षा. ते बसून कीर्तन करतं त्याच्यामुळं तुम्हाला काही समजत नाही. बसून करायचं कारण असणारं जे आहे की मी एकदा जळगावला कार्यक्रमाला गेलो होतो तिकडं, आणि तारीख घेताना मी विचारित असतो की माझी गाडी आणू का ST आणू. खरे ते विचारलेलं बरं राहतात. मी आहे की नाही, ते आमचे गुरुबंधू होते आळंदीचे, जळगाव जिल्ह्यातली होती. त्यांची इच्छा होती, ती म्हणे महाराज तुमचं कीर्तन आम्हाला घेण्याची इच्छा आहे, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आणि मग पण मी एकटाच कार्यक्रम घेणार आहे ते, मग तुम्ही एक काम करा, गाडी नका आणू, STच आणा म्हणे. मी STने गेलो, संभाजीनगरला गेलो. संभाजीनगरहून ती जळगाव गाडी धरली. जळगावला जायचं काम नव्हतं, त्याच्या अलीकडंच एक 20 किलोमीटर स्टॉप होतात. त्याने ती पत्ता दिला, त्या स्टॉपवर मी उतरलो 5 वाजता सायंकाळी. माझ्या अगोदर ते आमचे जे गुरुबंधू होते ना, त्यांनी मला गाडी ठेवली होती नेण्यासाठी. ती ST गेली निघून. माझ्याजवळ सुटकेस होती एक, मुक्कामाला राहायचं होतं. आणि ते आमचे गुरुबंधू महाराजांनी सांगितलं होतं त्या मोटरसायकलीवाल्याला, महाराजांना मोटरसायकल येते चांगली चालवता, तू त्यांची बॅग घे, तू मागं बैस आणि ते चालायला बसतील.
तिथून 6 किलोमीटर होतं ते गाव. ती एस टी गेली निघून, माझी सुटकेस घेतली, आम्ही मोटरसायकलीजवळ गेलो आणि ती मला म्हणायला लागला, महाराज तुम्ही चाला म्हणे गाडी. मला आमच्या नशिबाला आशेच का म्हणे येते. चांगले कुणीकडे किल्लरीला गेले का भूकंपाकडं. मनातल्या मनात म्हणलो, मी म्हणलं बाबा मी नवीन आहे या रस्त्याला, तू चालव गाडी. मी सांगन म्हणे. मी बोल कधी सांगायचा, त्याचा एक शब्द इथं गुतत होतं थेट तिथं निघत होतं त्या. अरे मी नवीन आहे म्हणलं बाबा, मला इथे गाडी चालवतं पण रस्त्याला नवीन आहे. मी सांगन म्हणे. बसलो बाबा. मी म्हणलं जाऊ दे आता, याच्याकडून नाही लागत. गाडी घेतली, नवीनच इलेक्ट्रॉनिक राजदूत निघली होती 4 गिअरची. पहिली 3 गिअरची होती राजदूत जुनी, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक 4 गिअरची निघली, नवीच होती. माझी प्रॅक्टिसच होती. संधी शिक्की खाणली, चालली गाडी. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा गिअर पाडला. जेव्हा गाडी 70-80, कच्चा रस्ता होता, पावटी होती चांगली, सन गाडी चालली ती येत नाही. पण हे मागून गप बसाना. ते म्हणे महाराज आपल्या घरी दूध घेणार का. मी म्हणलं दूध घेईन, कॉफी घेईन, कोको कोला घेईन, थम्सअप घेईन बाबा, पण रस्ता सांग मला. ते म्हणे सांगन म्हणे. असं करून 5 किलोमीटर गेलो. मध्यंतरीच असं एक नाली झाली होती पावसाळ्यात, वाळून गेले होतं ते, पण ती गुडघे इतकी नाली होती रस्त्यात. तिथं गाडी कंट्रोल करूनच हळूच घ्यावं लागत होती. मला काय माहीत नाही. ती आले आपल्या मंडपाच्या तिथं काठावर असणार ते टोपीवाले बसले ना तिथं. तिथपर्यंत खड्डा आला बाबा. ती यानं सांगायला सुरुवात केली. 70-80 गाडी चालू. म्हणे महाराज पुढं जे खगुतलं मला काही समजाना. दगड दिशी गाडी आदळली. सुटकेस एकीकडं, गाडी एकीकडं, आम्ही दोन्हीकडं. असा दणका बसला माझ्या कमराला, मला तर लगेच उठता येईल. इकडून तिकडून 2-3 गाड्या आल्या. त्यांनी पाहिलं कोणतरी महाराज आहे. बाबा कस काय पडली. म्हणलं मला उभा करा एकदा. कसं पडलो नंतर सांगा म्हणलं. त्याच्यानंतर दवाखान्यात कायचं कीर्तन आणि कशाचं काय. दवाखान्यात गेलो. त्यांनी असणारं ॲडमिट केलं. 2-3 दिवस ठेवलं. आराम असणारा वाटला थोडासा. आणि मग त्यांनी एक्सरे काढला. कमराला गॅप पडला असणारा ते आदळल्यामुळं. डॉक्टर साहेबांनी काय करता तुम्ही. म्हणलं कीर्तन करतो. ते म्हणे कसं राहतं कीर्तन. मग त्याला मी सांगितलं असं असं उभं राहून 2 तास बोलावं लागतं, हलावं लागतं, इकडं तिकडं पावले खेळावं लागतं. ते म्हणे तुम्हाला 2 तास उभं राहता येणार नाही. तुम्ही 2 तास जर कीर्तनात उभे राहिले तर चक्कर येऊन पडण्याची शक्यता आहे. ऑपरेशन करता का. म्हणलं नका 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 ऑपरेशन नका. याच्यावर पर्याय त्यांनी सांगितलं काय नाही. आता तुम्ही जे उभं राहून कीर्तन करताना खाली बसून करायचं. तेव्हापासून मी असणार खाली बसून कीर्तन करायला लागलो असणार. आणि वय माझं 66 चालू आहे. वयापासून असणारा बाजूला गेलो. सुंदर प्रकारचं प्रमाण. करी पापा निर्मूळ. पापाचं निर्मूलन करण्याची ताकद माझ्या विठ्ठल मंत्रामध्ये आहे. तुकोबराय सांगतात. निर्मूलन करतात म्हणजे मग पाप जाण्याची बरीच साधनं आहेत. गंगा पापम, शशी तापम, दैन्यंच कल्पतरुस्तता. अनेक साधन आहे पाप नष्ट करण्याची. पण महाराज म्हणतात त्या साधनेने पापाची लय रूप निवृत्ती होते. आता वेदांताची भाषा आली तर बरं का. आता
इथं कोणती निवृत्ती होते? पापाची लयरूप निवृत्ती होते. आणि विठ्ठल मंत्राने आत्यंतिक निवृत्ती होते. आता आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती ही वेदांताची परिभाषा आहे. हिला आपण खाली आणू, थोडस आपल्या सगळ्याला पचेल, उमजेल, समजेल. लयरूप निवृत्ती म्हणजे दाढी करणं. दाढी केल्यानंतर किती दिवसांनी केस येते काका? ऐकायला येतं ना तुम्हाला? नाही, बिगर काहीला ऐकू येत नाही, तेच पुढं राहते आमच्या. म्हणून मी विचारलं, तुम्हाला ऐकू येतं चांगलं? दाढी केल्यावर केस किती दिवसाने येते? काय करायचे 5 दिवस काका? अरे जिलेट पुढं चाललं का मागून टाचा वर करून पहा. जिलेट पुढं जर चाललं ना, मागून टाचा वर करून पहा, ते केस एवढी प्रगती त्याला. आणि हे म्हणते 5 दिवसाने येते. आता त्यांचा जोडा का जुना काळ आहे. पहिले जुने वारीक होते तुमच्याकडे. काय म्हणते, वारीक का नावी म्हणते? नावी. नावी नावी ती वस्तारा घासायचा असा. तुमच्या काळात असेल ना ते? हा, पहिलं होतं ना ते असं. ते पहिले याच्यावर घासायचं वस्तारा, नंतर मग ती कातडीच राहायचं, चटक चटक करायचं, मग याच्यावर करायचं असं. हा, मग कशाची साबण कशाचं काय आलं, वाढायचा तिकून धनगुण. हा, महाराज म्हणतात दाढी केल्यानंतर असणारे परत ती केस येतात, दुसऱ्या दिवशी रामराम करतात. याचा अर्थ डबल हात मारला तरी ते वर येतातच. याचं कारण आहे त्याची निवृत्ती झाली, पण लयरूप निवृत्ती झाली. त्याचे मूळ तसेच राहिले मध्ये. जोपर्यंत त्याची मूळ मध्ये आहे तोपर्यंत तुम्ही किती दुसऱ्या तिसऱ्या दिवसाला दाढी केली तरी ती केस येणार. महाराज म्हणतात मग कोणती निवृत्ती आम्हाला हवी आहे? आम्हाला आत्यंतिक निवृत्ती हवी आहे. आमच्या जीवनामध्ये जे असणारं दुःख आहे, आमच्या जीवनामध्ये जे पाप आहे ते जावं, आमचं आत्यंतिक निवृत्ती व्हावी त्याची. पण मग आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कशी? दाढी केली म्हणजे लयरूप निवृत्ती होते, परत केस येतात. पण टक्कल पडल्यानंतर परत केस येत नाही. टक्कल पडणं म्हणजे आत्यंतिक निवृत्ती आहे. मग आपल्या जीवनातलं पाप टक्कल पडल्यासारखं जावं का दाढी केल्यासारखं? हा, कसं जावं पाप? टक्कल पडल्यासारखं. याचा अर्थ वेदांत कळाला आपल्याला. करी पापा निर्मूळ. मग एवढं जर असणारं फल माझ्या विठ्ठल नामामध्ये आहे, मग सगळे का त्या विठ्ठल नामाचा जप करत नाही? महाराज म्हणतात त्याला भाग्य लागतं. काय लागतं? भाग्यवंता छंद भाग्यवंता छंद भाग्यवंता छंद
भाग्यवंता चंदमणी भाग्यवंता करी पापा निर्मूळ. एवढं मोठं फल असताना महाराज म्हणतात कोणतीही साधना करायची सांगितली संतांनी, फलाशिवाय नाही. देवाची ये द्वारी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. तेने मुक्तिचारी साधियेल्या साधियेल्या देवाची द्वारी उभा क्षण भरी. तिने मुक्तिचारी इथं आयम्पी करा. कोणतं असणारं साधन घ्या तुम्ही संतांचं, त्यांनी फल दाखवल्याशिवाय साधन सांगितलंच नाही. कारण की या जीवाला फलाची अपेक्षा आहे. मंदोपी न प्रवर्तते, शास्त्रकार सांगतात मंद माणूस सुद्धा फल नसेल तर प्रवृत्त होत नाही. आता आम्ही आवशेवणीकडे निघलो, एका माणसाला विचारलं आम्ही, आम्हाला इकडे जायचं कार्यक्रमाला. कोणत्या गावाला? एरंडीला. आता तो माणूस, ते जो माणूस होता थोडा मतिमंद होता आणि नेमका आमची गाडी तिथं जो राहिली. मी त्याला विचारू राहिलो, म्हणलं का हो ओ काका काका आम्हाला एरंडीला जायचं आहे. म्हणे काय तिथं काय, म्हणजे प्यालेला नव्हता तू, मतिमंद होता. मी म्हणलं तिथं सप्ताह चालू आहे. बर आणखी काय आहे तिथं? मी म्हणलं गुलाबजाम आहे तिथं पंक्तीला. मग येतो म्हणे बा मी. म्हणजे मंद माणूस सुद्धा गाडीत बसायला प्रवृत्त झाला. त्याला गुलाबजाम सांगितले मी. फल सांगितलं की मनुष्य प्रवृत्त होतो. तसं जगद्गुरु तुकोबारायांनी फल सांगितलं, करी पापा निर्मूल. मग फल सांगून सुद्धा सगळे का त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नाही? महाराज म्हणतात त्याला भाग्य लागतं. भाग्यवंता छंदमणी कोड कानी ऐकती. त्या भगवंताचं चरित्र, भगवंताचे गुणानुवाद ते कानाने ऐकतात. जे ऐकतात ते भाग्यवान आहे, ते पुण्यवान आहे. हो, ते दैववान आहे. आम्ही दैवाची हो दास पंढरीरायाची. त्याला दैव लागतं. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सौभाग्य तोच एक हरिरंगिनाचे. म्हणून भाग्य लागतं त्याला. भाग्यवंता छंदमणी, देवाचा छंद लागतो. हो, बाकीचे छंद अधोगतीला नेतात. बाकीचे छंद रमा रम्मी, हे जे 3 छंद आहेत यांनी जीवाचा नाश होतो. मानहानी होते, वित्त हानी होते आणि शारीरिक हानी होते. मान नाही राहत त्याला. गावात मान नाही, तालुक्यात मान नाही, कुठंच नाही. घरात मान नाही त्याला. बरोबर म्हणते मम्मी मामी पापा जेवले का? जाऊ दे मरू त्याला. जेवण नाही तर राहीन तिकडे, जाऊ दे मरू दे. म्हणजे मान नाही त्याला. घरात मान नाही, गल्लीत मान नाही, हो तालुक्यात मान नाही, काहीच नाही. मानहानी होते,
वित्त हानी होते, पैसा राहत नाही त्याच्याजवळ, आणि शारीरिक हानी होते. असं होतं ते. अनेक रोगाचं आक्रमण होतं त्याच्या शरीरावर. म्हणून बाकीचे छंद आहेत रमा रम्मी, या 3 छंदापासून जो वाचला तो वाचलाच जीवनामध्ये. म्हणून या 3 छंदाला हातच लावू नका, जाऊ नका दादा तिकडं. असेल तर आजच संकल्प करा आणि त्याचा त्याग करा, आणि असा छंद जीवाला लावून घ्या भगवंताचा. गोविंद 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 मनला गलिया छंद. गोविंद गोविंद, या गोविंद विठ्ठलाच्या नामाचा छंद आपल्या जीवनामध्ये असणारा लावून घ्या. बाकीचे छंद वाईट असणारे आहेत. वडील लहानपणी वारली, आईनं लहानचं मोठं केलं, 7वी 8वीला मुलगा गेला, घरी काही नाहीये, वडील वारलेले, रोजा राजी करते ती आई, आपल्या मुलाचं शिक्षण करते, काही थोडेफार पैसे राहिले तर मागं ठेवते, गाडग्यात टाकते. पण याला एक सावकाराच्या मुलाबरोबर एक छंद लागला ह्या मुलाला. तो 1 2 4 वेळेस त्यांनीच तिकीट काढलं सावकाराच्या पोरांना, याचं तो नाटकाला जायचा, नाटकाला. त्या नाटकाचा छंद यालाही लागला. तो दररोज आईला 25 पैसे मागायचा, 25 रुपये तिकीट, 25 पैसे तिकीट होतं त्या काळात, आणि 1 रुपया रोज. 1 रुपया रोजातून 25 पैसे खायला लागायचे त्यांना. 75 पैसे मागं राहायचे ना, त्याच्यातून हा 25 पैसे दररोज न्यायला लागला, खाली 50च पैसे राहायला. आई म्हणायला लागली, अरे दादा तुझ्यासाठीच मी साचून ठेवते, असं दररोज काय जातो त्या नाटकाला. त्यांनी सांगितलं, आई तू येऊन बघ नाटकाला, नाटक म्हणजे नाटक आहे, ते साधं नाही. तिला रागच आला. एक दिवस गेली त्याच्याबरोबर. गेल्यानंतर आता ते नाट्यगृह आहेत, सुंदर प्रकारचा तबला, तबल्याने चाट मारली, तंबोरा आवाज द्यायला लागला, पेटीवाल्याने सरगम वाजवलं, गायक असणारी गायला लागली, नमन झालं, नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया दंडवत, नमन झालं. तिथून पुढं चरित्राला असणारी त्या नाटकामध्ये सुरुवात झाली. एक राजा राणी, त्याला लग्न झाल्यानंतर 13 वर्षाने एक मुलगी संतती झाली. ती मुलगी ही चंद्रकलेप्रमाणे वाढत आहे. तीही 21 वर्षाची झाली. कोणी मुलगा आला, राजकुमार का नापसंत करायचा, काय करावं काय करावं. नंतर एका ज्योतिषाला विचारलं, ब्राह्मण काकाला, माझं लग्न जमत नाही, काय करू मी. त्याने सांगितलं, तुम्ही रुक्मिणी स्वयंवरचं पारायण करा. ज्या मुलीचं जमत नसेल तिने रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण करायचं, आणि तू कृष्णाची आराधना कर, कृष्णाची एक मूर्ती आण घरामध्ये, आणि कृष्णाची आळवणी कर, स्तुती कर. केलं तिनं सगळं केल्यानंतर ती सुंदर प्रकारची त्या कृष्णाची आळवणी करायची, विनंती करायची, हे कृष्णा. तबल्याने चाट मारली, हार्मोनियम वाजायला लागली, तंबोऱ्याच्या तारा छेडल्या गेल्या, आणि नाट्यपदाला सुरुवात झाली. कधी करीसी कधी करीसी कधी करीसी कधी करीसी कधी करीसी कधी करीसी लग्न माझे ठाऊक ईश्वरा.
करीशी कधी करीशी कधी करीशी लग्न माझे ठाऊक ईश्वरा कधी करी. जेवढे त्या नाट्यगृहामध्ये असणारी मंडळी, श्रोते मंडळी, ऐकणारी पाहणारी मंडळी होती, सगळी मांडीवर ताल धरला, यांनी बी ताल धरला. सुंदर प्रकारचा असणारा टाळ वाजवला त्यांनी तालात. हो, ते सगळे बसलेले होते. ही म्हातारी होती, ग भाव होती बरं. काही ही काय होती? ग भा समजली का तुम्हाला? गंगा भागीरथी म्हणजे नवरा मरेल होता हिचा. गंगा भागीरथी होती. हिच्या तोंडामध्ये हे पद शोभत नाहीये, पण तिला एवढा छंद त्या तालाचा आणि त्या स्वराचा आणि त्या चालीचा लागला महाराज. ती सुद्धा कधी करीशी कधी करीशी कधी हो म्हणायला लागली. हो, त्या मुलाला वाटलं बास आता आपल्याला पैसे मागायची गरजच नाही, म्हातारी दररोज येणार. छंद लागला. म्हातारी नाट्यगृहातून बाहेर आली तरी तेच स्वर गुणगुणायला लागली. घरी आली, अंथरून टाकलं, गरमत म्हणून दरवाज्यावर उसं ठेवलं उमरेवर, आणि तिथं पडल्या पडल्याच कधी करीशी कधी करीशी कधी करीशी त्या पदाचा छंद लागला. ती पद हिला शोभत नाही, हिच्या तोंडामध्ये बसत नाही, तिला तो म्हणायचा अधिकार नाही, तरी पण तो ताल, तो स्वर, तो लय याचा छंद असणारा लागला. आणि छंद लागल्यानंतर ती झोपताना सुद्धा ते चिंतन केलं. ती अधूनमधून झोपेत सुद्धा वर हात करायची. कधी करीशी. एवढंच नाही, पहाटी उठली ती, तोराट्या घेतल्यान गल्ली झाडू राहिली. कधी करीशी कधी करीशी कधी करीशी लग्न माझे ठाऊक ईश्वरा कधी करी. या 2-4 बाया बाहेर दिशेला चाललेल्या होत्या ना, अशा तोंडालाच हात लावायला लागले. का? हिला ते शोभत नाही, पण छंद लागला. महाराज म्हणतात आता याला छंद लागलेला आहे नाही का. कुठेही सप्ताह असला तर विचारा वडील त्याला घेऊन असणारे जातात. छंद आहे हा भगवत नामाचा. भाग्यवंता छंदमनी कोड कानी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे. भोळे म्हणजे बावळट नाही, लवकर प्रसन्न होणारा आमचा भगवान विठ्ठल आहे. म्हणून विठ्ठल ही दैवत भोळे. चाड काळी न धरावी, त्याला काळा वेळाची असणारी गरज नाहीये. आणि तुम्ही उंच आहात का मध्यम आहात का कनिष्ठ आहात, हो हे तो पाहतच नाही. तुम्ही फक्त त्याच्या नामाचा जप केला ना केला का तो परमात्मा त्याच्या जीवनामध्ये प्राप्त असणारा झाल्याशिवाय राहत नाही. तू गमाने भलते याती भलते याती
विठ्ठल चित्ती तो धन्य भाग्यवंता छंदमणी कोड काणी ऐकती कोड काणी ऐकते कोड काणी ऐकती कोड काणी कोड काणी का तेरा कोड कोड काली ऐकती कोड कानी ऐकते चला कोड कानी ऐकती कोड कानी कोड कानी कोड कानी ऐकती कोड टाळ टाळ विडब्बार कुमाई जय जय विडब्बार कुमाई विडब्बार कुमाई विडब्बार कुमाई विडब्बार कुमाई विडब्बार कुमाई
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे भलते याती. शेवटच्या कडव्यामध्ये महाराज दिग्दर्शन करतात. तो कोणत्याही प्रकारचं, याती म्हणजे जाती नाही, याती या शब्दाचा अर्थ आहे उंच, मध्यम आणि कनिष्ठ. त्याचा कोणताही अधिकार असेल. हो, महाराज म्हणतात तुका म्हणे भलती याती, विठ्ठल चित्ती तो धन्य. ज्याच्या चित्तामध्ये विठ्ठल भरलेला आहे, ज्याला विठ्ठल नामाचा छंद आहे, महाराज म्हणतात त्याचं जीवन आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद नाम मोक्ष सुख शांती त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. देव दुर्लभ नरदेह प्राप्त झाला. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, एकादशी करा, सोमवार करा, भगवंताचं नामचिंतन करा. वाट्याला आलेलं उद्योग व्यवसाय बिझनेस व्यापार उद्योग धंदा काम नोकरी काय असेल ते दणकून सणकून करा. ते करत असताना आईवडिलांना विसरू नका. गोमातेचं रक्षण करा, गंगा मातेचं पावित्र्य राखा आणि व्यसनमुक्त जीवन जगा. हीच आपल्या चरणी प्रार्थना करून बोलण्याच्या ओघामध्ये काही ओबडधोबड शब्द गेले असले तर त्याचा त्याग करा. जी चांगलं असेल ते या संतांचं आणि श्रीगुरूंचं आहे. प्रथमच आपल्या सर्वांचं दर्शन सुंदर सर्व तरुण मंडळ या कार्यक्रमामध्ये कार्यरत आहे. पहिला आनंद तो वाटला मला. आल्या आल्याच सर्व तरुणांचं दर्शन, सर्व तरुणांची असणारी अपेक्षा, सर्व तरुण उत्स्फूर्त, सर्व गावकरी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळं झालं ते आमचे नामदेव महाराज. नामाचा गजर का? नामाचा गजर यूट्यूब चॅनल. सुंदर प्रकारची त्यांची सेवा आहे आणि म्हणून त्यांच्या मुळे असणारं आपलं सर्वांचं दर्शन, आमच्या माता भगिनींचं दर्शन, आमची सर्व भजनी मंडळ, गायनाचार्य विनेकरी चोपदार, हार्मोनियम वादक मृदंगाचार्य तुकाराम महाराज, आमचे छोटे महाराज, इकडले सर्व असणारी संस्थेतील विद्यार्थी. कुठले? मोघा या संस्थेतील आमचे सर्व विद्यार्थी मंडळ, या सर्वांनी सुंदर प्रकारची साथ दिली. आज चौथा दिवस आहे ना, चौथ्या दिवसाचं पुष्प आपण भगवत चरणी समर्पित असणार करूया आणि कार्यक्रमाला विराम देऊया. विठ्ठल जय जय. जय जय जय.